नमस्कार यूट्यूब मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? चला, आज बनवायची आहे चकली. खमंग चकली बनवूया आपण. चला चकली बनवूया. चला आपण साहित्य बघून घेऊया. तांदूळ, चणा डाळ, साबुदाणा, उडीद डाळ, मूग डाळ, पोहे, जिरं, धने. हे बघा, हे 1 किलो तांदूळ घेतले, रेशनचे चांगले स्वच्छ धुवून घेतले. आणि ही चणा डाळ 1 पाव. हे थोडासा साबुदाणा घेतला, जास्त घातला की खूप चिकट आणि कडक होते चकली. उडदाची डाळ 1 पाव, चण्याची डाळ 1 पावला कमी, उडदाची डाळ 1 पावला कमी, मुगाची डाळ, पोहे 1 वाटी, बडीशोप, ओवा आणि धने, लवंग आणि मिरी पण घेतली त्याच्यामध्ये. आणि हे चांगले तांदूळ भाजून घेऊया. तांदूळ खूप भाजून नाही घ्यायचे, थोडासा गरम झाले चांगले, थोडेसे पांढरे पांढरेच ठेवायचे, लालसर नाही भाजून घ्यायचे तांदूळ. छान असे परतून घ्यायचे तांदूळ. मस्त भाजून घेऊया तांदूळ. मुलीला आवडतं माझ्या चकली, मुलाला आवडतात शेवचे लाडू. पहिले नातूचे झाले शंकरपाळे, आता मुलीसाठी बनवत आहे चकली, तिला आवडते म्हणून. लाडू अगोदर बनवले तर खराब होतात, लाडू थोडेसे उशिराच बनवते. पहिले चिवडा, चकली, हे जे कडक कडक पदार्थ आहे ते अगोदर बनवून घेऊया. हे झाले आपले तांदूळ भाजून. बघा, असे भाजायचे तांदूळ. छान मस्त. आता भाजून घेऊया चणा डाळ. चणा डाळ मात्र छान भाजावं लागतं. चणा डाळ छान भाजून घ्यावं लागतं, लालसर मस्त तपकिरी कलरची. मुलांच्या आवडीचेच पदार्थ आपण बनवतो. लहानपणाची आठवण राहतेच आपल्याला. माझ्या मुलांना हे आवडतं, माझ्या मुलांना ते आवडतं, असं आपण बनवतो. दिवाळीचा फराळ. ही चांगली भाजून घेतली चणा डाळ. अशी लालसर भाजून घ्यावं लागतं. हे बघा, अशी मस्त तपकिरी कलरची. कच्ची नाही राहून, कच्ची राहिली तर चकली नरम पडून जाते, कडक नाही होत छान. मागे केली होती चकली, पण तेव्हा भाजणी दाखवलीच नव्हती, म्हणून पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे भाजणी सकट. ही मुगाची डाळ, पाव किलोला कमी मुगाची डाळ. मुगाची डाळ पण छान भाजून घेऊया. त्याला शेव आवडतात, मुलाला शेव आवडतात, आणि शेवचेच लाडू आवडतात त्याला, आणि मुलीला चकली आणि बेसन लाडू. बाबांना आवडतो रवा लाडू आणि करंजी. सुनबाईला आवडतं चिवडा, आणि वेदला आवडते शंकरपाळे. अशी आवड आहे आमच्या घरामध्ये.
एक एक पदार्थ बनवून चालू आहे. बाळ पण छोटा आहे घरामध्ये, त्याचं आवरून मग बनवायचं. अशी झाली मस्त मुगाची डाळ पण आपली भाजून, तपकिरी कलरची मस्त झाली. सुटसुटीत होते, भाजली की अशी सुटसुटीत होते डाळ. तेव्हा समजायचं की भाजली आपली डाळ. डाळी पुसून घेतल्या चांगल्या सुती कपड्याला. रेशनिंगचे तांदूळ धुवून घेतले. हे पण डाळ चांगली भाजून घेऊया आपण. चकली भाजणीच चांगली करावं लागतं. चकली भाजणी चांगली व्यवस्थित झाली की चकली खूप छान येते. आणि एवढं सगळं असतं ना त्याच्यामध्ये, पौष्टिकच असते चकली, फक्त तेल सोडलं की. रुचकर लागते छान घरच्या भाजणीची. मस्त घरघंटी घरीच आहे. घरघंटीमध्ये जाडसर मस्त छान तळून घेते पीठ. आता उडदाची डाळ भाजून घेऊया. उडदाची डाळ पण चांगली खमंग भाजून घेऊया. इथे आवाजच खूप असतो. पक्ष्यांचा आवाज असते, गाड्यांचा आवाज असते. मोकळं वातावरण आहे ना, म्हणून सर्व आवाज येतात इथे. सकाळचं तर एवढं छान वाटतं, मस्त चिवचिवाट असतो. मोर पक्षी खूप छान वाटतं. पहाटे 5 वाजता खूप मोरांचा आवाज वगैरे असते. झाली आपली उडीद डाळ भाजून. पोहे भाजून घेऊया. पोह्यांनी पण खुसखुशीत चकली होते. छान असे परतून घेऊया पोहे. हे झाले आता आपले पोहे भाजून. पोहे काढून घेऊया. झाले आपले पोहे भाजून. साबुदाणा भाजून घेऊया. साबुदाणा थोडाच घालते. साबुदाणा जास्त घातला ना की एकदम कडक चकली होते.
म्हणून थोडा साबुदाणा घालते. साबुदाणा आपला चांगला छान झाला भाजून. साबुदाणा काढून घेऊया. आता घालू याच्यामध्ये धने. धने घरच्या शेतीतले आहेत. भाजायला घेते तर छान वास येते, मस्त सुगंध सुटलाय धन्यांचा. मसाला वगैरे घालत नाही, अशी भाजणीमध्ये मसाला असतो ना, मग मसाला घालण्याची गरजच राहत नाही, पुडीचा मसाला. आता घालू याच्यामध्ये बडीशोप. बडीशोप पण भाजून घेऊया. जिरं. आता घालू याच्यामध्ये लवंग आणि काळी मिरी. हे पण परतून घेऊया छान. खूप नाही भाजावं लागत, थोडीशी गरम केली की झाली. अशी भाजणी तुम्ही पण बनवा, छान चकली बनते. हे झालं आपलं बडीशोप मसाला भाजून. हा बघा, असा झाला आपला भाजणी. अशी भाजणी झाली आपली तयार. गार होऊन देऊया, नंतर गिरणीवर दळून घेऊया. एकदम बारीक नाही दळावं लागत, थोडंसं जाडसर दळावं लागतं हे पीठ. चांगलं गार झालं की गिरणीमध्ये दळून घेऊ. हे राहिलेच होते मेथी दाणे. मेथी दाणे थोडेसे गरम करून घातले ह्याच्यामध्ये. मेथी दाण्याने खूप सुगंध छान सुटते. चला, आता झालं दळण वगैरे झालं आपलं. हे 1 किलोचं पीठ घेतलं, ते सर्व 2 किलोचं पीठ झालं. 1 किलोच्या पिठाला 1 वाटी तेल घालूया आपण. मोहन. तेल खूप जास्त नाही घालायचं, मोहन घालताना गरम पाणी ठेवलंय. छोटी वाटी आहे तेलाची. छान मस्त असं मोहन घालूया पिठामध्ये, कडकडीत. सर्व मिक्स करून घेऊया. असं चोडून घेऊया पीठ चांगलं. सर्व पिठाला तेल लागून जातं. आता घालूया लाल तिखट 2 चमचे. आपल्याला जसं तिखट लागत असेल तसं आपण घालू शकतो तिखट. हळद आणि मीठ चवीनुसार. आपल्याला जसं मिठाचं लागत असेल तसं मीठ घालू शकतो आपण. आता घालू याच्यामध्ये तीळ. तिळाने खूप छानही दिसते चकली आणि खुसखुशीतही होते. ओवा घालूया, कुस्करून घेऊ ओवा. ओवाने पण टेस्ट.
चांगली लागते. आता घालू याच्यामध्ये गरम पाणी. गरम पाणीचं काही माप नाही आहे, आपल्याला जसं लागेल तसं गरम पाणी घालत घालत आणि पूर्ण भिजेपर्यंत गरम पाणी घालून घ्यायचं. चांगलं सर्वीकडे मिक्स करून घ्या. थोडासा हिंग, हिंगाने स्वाद चांगला लागतो चकलीचा. हे झालं पूर्ण मिक्स. आता हे सगळं एकजीव करून याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि 5 मिनिटं असंच झाकून ठेवून देऊया. हे पीठ इकडे तेल घेतलं गरम करायला. 5 मिनिटं झाली आपल्या पिठाला. हे बघा छान मुरलंय आपलं पीठ. असं कोरडसर वाटलं तर पाण्याचा हात घ्यायचा थोडासा आणि पीठ मळून घ्यायचं. पण याला पाणी बरोबर झालेलं आहे, पाण्याची गरज नाही याला पिठाला. आता हे छान असं लांबट करून सोऱ्यामध्ये भरून घेऊया. असं लांबट करून टाकलं की बरोबर चकली साच्यामध्ये बरोबर पडतं ते. हे बघा अशा चकल्या आपण पाडून घेऊया. खूप अशा गोल नसतात, माझ्या चकल्या अशाच असतात. हे बघ, आता हे तेल कळकळीतच गरम पाहिजे चकलीला. गार झालेलं तेल नाही पाहिजे चकलीला. आणि लगेच हलवायचं पण नाही चकली. चांगलं त्याच्यामध्येच असे बुडबुडे कमी झाले की नंतर परतायचे बघा. लगेच परतवलं ते की मग तुटून जातात चकली. नरम आहे का बघूया. कडक आहे छान. हे बघा अशी झाली आपली खमंग चकली. छान झाली आपली चकली. आता सर्व चकल्या अशा तळून घेते मी. चकली बनवायला वेळच लागते जरा. हे बघा हे बघा बाहेरचा परिसर खूप छान दिसत आहे. मस्त वाटत आहे बाहेर. चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. खा आणि आनंदी राहा. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तुम्ही पण बनवा चकल्या दिवाळीला छान.